महात्म्यांचा एकच धंदा, दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे, भगवंताचं नामस्मरण करायचं, याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही, एवढा एकच धंदा संत महात्म्यांचा होता. आणि एक शेवटचं सांगून जातो मंडळी, शूरवीरांचा धंदा. शूरवीरांचा एकच धंदा काय माहिती आहे? रयतेसाठी लढायचं, झुंजायचं, मरेपर्यंत लढायचं. मग ते मरण 30व्या वर्षी येईल, 40व्या वर्षी येईल, तर 50व्या वर्षी येईल, नाही तर 60 वर्षाचं वय असताना येईल. कधी मरण येईल हे सांगता येत नाही, पण फक्त झुंज द्यायची मंडळी. अनेक अनेक शूरवीर या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत, या हिंदुस्थानामध्ये होऊन गेलेत. किती शूरवीर होऊन गेले ना मंडळी. अहो, मग त्या ठिकाणी महाराणा प्रताप असतील, छत्रपती श्री शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील. महाराणा प्रतापांबद्दल तर बोललं जातं मंडळी, एवढे महान योद्धे होऊन गेलेत, एवढे महान होते. त्यांचं म्हणजे त्यांचा पोशाखाचं सुद्धा वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यांचा पोशाख किती किलोचा होता, त्यांच्या हातामध्ये तलवारी किती मोठमोठ्या होते नाही का. 5-5 किलोच्या तलवारी, त्यांच्याकडे दांडपट्टा, आणि हे सगळं जर त्यांचं बघितलं ना मंडळी, असं सगळं वजन जर बेरीज केलं तर 140 किलो होतो. 140 किलो बरं का. आपल्या खांद्यावर जर गव्हाचं पोतं ठेवलं ना, 4-5 दिवस उठणार सुद्धा नाही. आपले बकरीनं दूध काढणार आहे ना, तर 2-2 गडी लागतस, एक इकडून एक इकडून, तर ते बकरीचं दूध काढतात. मंडळी, महाराणा प्रतापांबद्दल बोललं जातं. ज्या वेळेला महाराणा प्रताप सिंहासनावरती बसून होते, आणि सिंहासनावरती बसून असताना महाराणा प्रतापांचा सरसेनापती, त्याचं नाव होतं भामासिंग. भामासिंग पळत आला आणि सांगू लागला, राणाजी अकबराने आक्रमण केलेलं आहे, 1 लाखाचं सैन्य त्याच्या बरोबर आहे, 1 लाख. त्यावेळेला मग महाराणा प्रताप म्हणू लागले, त्याच्यात काय विशेष आहे? अहो, 1 लाख सैन्य त्याच्या बरोबर आहे, 1 लाख. अरे मग त्याच्यात काय विशेष आहे? अहो राणाजी, तुम्हाला कसं सांगावं? अहो, त्याच्याकडे 1 लाख सैन्य आहे, आपल्याकडे फक्त 15,000 सैन्य आहे. मग राणाजी म्हटले, अरे मग त्याच्यात काय होईल? भाऊ, कसं सांगू तुम्हाला समजून? त्यांच्याकडे 1 लाखाचं सैन्य आहे, आपल्याकडे फक्त 15,000चं सैन्य आहे, आपला टिकाव कसा लागेल त्यांच्यासोबत? महाराणा प्रताप म्हटले, असं आहे का? बरं चालेल, ठीक आहे, मी येतो तुमच्यासोबत. त्यावेळेला तो भामासिंगला असं म्हटल्यानंतर भामासिंग म्हटलं, अहो त्याच्याने काय होईल? 15,001 होईल. त्यावेळेला महाराणा प्रताप कडाडले आणि महाराणा प्रताप म्हटले, मी तुमच्या सोबत आल्यानंतर 15,001 नाही होणार, मी 1 लाख आहे. मी जर तुमच्या सोबत आलो तर 1,15,000 हो, ते तर फक्त 1 लाखच आहे. अरे काय टाळ्या वाजवतात वारचे लोक, कुंडानात सुद्धा ऐकू गेलं नसतील. में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के. त्यावेळेचा काळ म्हणजे खूप लढायांचा कालावधी. संपूर्ण हिंदुस्थान हिरवा पडलेला होता. अकबराने राज्य सुरू केलेलं होतं. फक्त मेवाड स्वातंत्र्य होतं, आणि त्या मेवाडामध्ये असे पोरं जन्म घेत होते संपूर्ण हिंदुस्थानात. असं वाटायचं पोटातनं पाप बाहेर पडलं काय, असं वाटत ना पोटातनं ताप देणारा मुलगा जन्माला आला का काय, असं वाटायचं पोटातनं साप जन्माला आला का काय. म्हणून त्यावेळेचे लोक बोलून गेलेत, राणाजींचा जन्म झाल्यानंतर किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से ताप पैदा होता था, तो किसी के पेट में से साप पैदा होता था. लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी यारो, जयवंताबाई ऐसी माँ थी यारो, जिसके पेट में से मुगलों के बापों का बाप महाराणा प्रताप पैदा हुआ था. जयवंताबाईंच्या पोटी राणाजींचा जन्म झाला, आणि हळूहळू संपूर्ण मेवाड त्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतलं. मंडळी, राणाजींबद्दल बोललं तितका कमी आहे. त्यांच्याबद्दल 2 ओळी बोलून जातो, नीट ऐका मंडळी. दुनिया पे राज किया था उसने. त्यांचा अभ्यास नाही अनेक मंडळींना, म्हणून सांगून जातो. त्यांचं मेवाड अशा ठिकाणी होतं जिथून महत्त्वाच्या वस्तू येत होत्या. त्या वस्तू जर हिंदुस्थानात घ्यायच्या असतील तर पहिले मेवाडकरांना अडवायचं होतं, आणि नेमकं तिथंच राज्य महाराणा प्रताप करत होते. म्हणून ते सामान्य नव्हते, कधीच सामान्य नाही. म्हणून असं म्हटलं जातं, अकबर कभी जीता नहीं, राणाजी कभी हारे नहीं. अकबर कभी जीता नहीं, राणाजी कभी हारे नहीं. अकबर के सेना में दम था और महाराणा प्रताप के सीने में दम था.
त्यांच्या छातीत दम होता, इतके महान ते होऊन गेले. अनेक राजे महाराजे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, आपल्या हिंदुस्थानामध्ये होऊन गेले. आणि असेच एक महाराज आपल्या राष्ट्रामध्ये होऊन गेलेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांच्याबद्दल कमी माहिती आहे म्हणून सांगून जातो मंडळी. त्यांचं नाव छत्रपती श्री संभाजी महाराज. संभाजी महाराजांबद्दल बोललं तितकं कमी आहे, पण महाराजांबद्दल एक कविता म्हणून जातो म्हणजे तुम्हाला कळेल की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कसे होते. देव देश देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो टूटा नहीं. जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं. वर्ष 350 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज गौरव गान है दुनिया में दूजा कोई जैसा शंभू राजा था. 40 दिवस अनन्वित अत्याचार करणं सोपं नाही मंडळी. 122 वर्षांनंतर शंभूराजांच्या बकरी बदलण्यात आल्या. त्यांना व्यसनी ठरवलं, बदपैली ठरवला. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी अशा अनेक स्त्रिया घुसवण्यात आल्या. आणि संभाजी राजांचं जीवनचरित्र हळूहळू 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 बदनाम करण्यात आलं मंडळी. आणि महाराज पूर्णपणे बदनाम झाले. अनेक लोकांना शिवाजी महाराज माहिती आहे, अनेक मंडळींना शिवाजी महाराज माहिती आहेत, महाराणा प्रताप माहिती आहेत, संभाजी महाराज नावानिशी माहिती आहेत, पण महाराजांचं कार्य माहिती नाही. आता काय सांगायचं कार्य. असे तरुण आहेत आपल्या गावामध्ये, अनेक गावांमध्ये जवानांचे पुतळे असतील, शिवाजी महाराजांचे पुतळे असतील, संभाजी महाराजांचे पुतळे असतील, त्यांच्या समोर बसून पुड्या खाऊन थुकणारे आहेत नाही का. त्यांना काय शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कळतील. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर कळून घ्यायचे असतील ना मंडळी, तर कधीतरी गड किल्ल्यांची सैर केली पाहिजे, कधीतरी किल्ल्यांवर गेलं पाहिजे. त्यावेळेला कळतं की संभाजी महाराज काय होते. संभाजी महाराज एवढे ताकदवार होते, संभाजी महाराजांची बुद्धी कौशल्य एवढं अफाट होतं की संभाजी महाराजांचा हात त्या काळामध्ये कोणी धरत नव्हता आणि येणारा काळ सुद्धा संभाजी महाराजांचा हात कोणी धरणार नाही. एवढं बलाढ्य साम्राज्य संभाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांचं साम्राज्य संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी सांभाळलेलं होतं मंडळी. म्हणून महाराजांबद्दल बोललं जातं, म्हणून महाराजांबद्दल बोललं जातं, यही तो यो संभाजी जिसने औरंगजेब को रुलाया था, यही तो यो संभाजी जिसने औरंगजेब को रुलाया था, मौत को अपने ताक पे रख मृत्युंजय कहलाया था, शेर की औलाद था वो गर्व से मर गया, उसका जज्बा देख के अल्लाह भी तो डर गया. असे होते आमचे संभाजी महाराज. महाराज हो, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र ज्यावेळेला सांगतो ना आपण, त्यावेळेला संभाजी महाराजांचे जसे शिवाजी महाराजांचे महान पराक्रम होऊन गेले, अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाचे बोट तोडले, असे महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग नसल्यामुळे महाराजांचं जीवनचरित्र आपल्याला माहिती नाही. पण संभाजी महाराजांचा इतका दुर्दैवी अंत झाला मंडळी. असा दुर्दैवी अंत जर संभाजी राजांचा झाला नसताना मंडळी, तर आज आपल्या हिंदुस्थानाचं चित्र काही वेगळं असतं. वय वर्ष अवघं 32 शंभू राजांना तुळापूरच्या वधस्तंभावरती बांधून औरंगजेबाने अतिशय हाल 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 करून मारलं. आणि संभाजी राजांना त्यांनी एवढा हाल करून मारलं ना मंडळी, एवढं या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कोणत्याच राजाला मारलं नाही, कोणत्याच राजाचे एवढे हाल करण्यात आले नाही. 2 फेब्रुवारी 1689ला संभाजी राजांना पकडण्यात आलं आणि तिथून पुढे 40 दिवस अनन्वित अत्याचार संभाजी राजांवरती करण्यात आले मंडळी. संभाजी महाराजांना ज्या वेळेला पकडण्यात आलं, संगमेश्वरावरनं त्यांना पकडण्यात आलं आणि संगमेश्वरावरनं संभाजी राजांना आता पेडगावात आणलं. पेडगावाच्या किल्ल्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये तो किल्ला आहे, त्या पेडगावच्या किल्ल्यावरती संभाजी महाराजांना ठेवण्यात आलं. काही दिवसानंतर हळूहळू 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 औरंगजेबाच्या समोर संभाजी राजांना आणि कवी कलशांना आणणार होते मंडळी. दोघांना फक्त डोळे उघडे होते, संपूर्ण शरीर त्यांनी कापडाने गुंडाळलेलं होतं. फक्त संभाजी राजांचे डोळे उघडे होते, दुसरं काही दिसत नव्हतं. अरे गडाच्या तटा शेजारून संभाजी राजांना नेलं जात होतं, पण गडावरच्या वार करायला माहिती नव्हतं की गाव करायला माहिती नव्हतं की धार करायला माहिती नव्हतं. आपला राजा कैद झालेला आहे, आपला राजा कैद झालाय हे कोणाला माहिती नव्हतं.
आणि ज्या वेळेला औरंगजेबाला कळलं तो म्हणू लागला इंशाअल्लाह, अरे बहुत मेहरबानी हो चुकी की आम्हाला एवढा मोठा राजा पकडण्यात आला. आणि संभाजी राजा ज्या वेळेला पकडण्यात आलं, सोपं नव्हतं महाराज म्हणतो, सोपं नव्हतं. संभाजी राजांचं जीवन सोपं नव्हतं. संभाजी राजांनी 8 लाख औरंगजेबाचं सैन्य 9 वर्ष देव मस्तकी धरून औरंगजेबाच्या हातावरती तुऱ्या ठेवण्यात आल्या. एवढे महाराज बलाढ्य होते. आणि ज्या वेळेला संभाजी राजांना औरंगजेबाच्या समोर प्रस्तुत करण्यात आलं, त्यावेळेला औरंगजेबाने त्यांना पहिला प्रश्न विचारला, संपूर्ण स्वराज्याचा खजाना कुठं ठेवलेला आहे? त्यावेळेला खडाळले संभाजी महाराज, अरे आई भवानीच्या भूताने विकणार नाही इमान, होणार नाही बेईमान, मरू इथेच, रक्ताचा अखेरचा थेंब थेंब असेपर्यंत इथेच मरू, पण बेईमान होणार नाही. शेवटी औरंगजेबाने त्याला दुसरा प्रश्न विचारला, महाराज फक्त एक सांगा, तुमच्या बरोबर कोणकोणते लोक फितूर झाले होते? महाराजांनी ते देखील उत्तर दिलं नाही. खजाना कुठं ठेवलेला आहे याचं देखील उत्तर महाराजांनी दिलं नाही. आणि म्हणून संतापामध्ये औरंगजेबाने ठरवलं की आता संभाजी राजांना मारायचं. पण संभाजी राजांना एवढे हाल 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 करून मारायचं की पुन्हा कुणाचे टाप व्हायला नको की औरंगजेबाच्या विरोधात युद्ध करावं म्हणून. आणि त्यावेळेला औरंगजेबाने ठरवलं की संभाजी महाराजांचे डोळे काढायचे, संभाजी महाराजांची जबान जीभ कापायची आणि संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून फेकून द्यायचे. ज्यावेळेला औरंगजेबाने ठरवलं त्यावेळेला महाराष्ट्राची अवस्था काय असेल मंडळी? त्यावेळेला या हिंदुस्थानाची अवस्था काय असेल? मराठ्यांची काय अवस्था असेल? ज्यावेळेला सरसेनापतींची काय अवस्था असेल? अरे 9 वर्षामध्ये या महाराजांनी हंबीरराव मोहिते वारल्यानंतर महाराजांकडे वेळ सुद्धा नव्हता सरसेनापती पद कोणाकडे द्यावं म्हणून. पण मालोजी राजे सरसेनापती म्हणून संभाजी महाराजांचा कारभार बघत होते. वय अवशा 60 वर्ष होता. मनगटातील रग आणि छातीतील धग मात्र विजलेली नव्हती. संभाजी राजांच्या छातीवरती वार होत होता. त्यावेळेला ढाली सारखे उभे होते मालोजी राजे घोरपडे. आणि त्या युद्धात संभाजी राजांना पकडण्यात आलं. त्यावेळेला मालोजी राजे त्या ठिकाणी मारले गेले. आपला बाप मरून पडलेला असताना सुद्धा संताजी घोरपडेने बातमी देण्याकरता येसूबाईंकडे आले आणि सांगितलं की महाराज पकडले गेलेत. काय दुःख झाले असेल त्या माऊलीला विचार करा मंडळी. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेलेत. हा 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 करता संपूर्ण हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रामध्ये बातमी देण्यात आली. 40 दिवस अनन्वित अत्याचार महाराजांवरती करण्यात येत होते. एक 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 हाल अपेष्टा महाराजांना दिली जात होती. पण महाराज विवळत नव्हते. औरंगजेबाचं असं मत होतं की संभाजी राजांनी विवळलं पाहिजे, संभाजी महाराजांनी आकांत केला पाहिजे. पण संभाजी महाराज विवळत नव्हते. संभाजी महाराज आकांत करत नव्हते. संभाजी महाराजांच्या तोंडात फक्त शब्द बाहेर पडायचे, जगदंब 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 शिवाय महाराज दुसरा काय बोलत नव्हते. आणि अखेर औरंगजेबाने सांगितलं डोळे काढा महाराजांचे. आणि महाराजांचे डोळे काढा म्हटल्यानंतर त्या हापशीपाशी तप्त अशा सळ्या देण्यात आल्या मंडळी. आणि त्या तप्त अशा सळ्या घेऊन तो हापशी संभाजी राजांच्या समोर आला. संभाजी राजांच्या समोर आल्याबरोबर संभाजी महाराजांच्या डोळ्याकडे त्याने बघितलं आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यातला तेज त्याला पावलं नाही. आणि ते तेज पावलं न गेल्यामुळे त्याने त्या सळ्या तिथेच खाली फेकून दिल्या. आणि तो म्हणू लागला, हे आंखें निकालने के लिए नहीं है, ये आंखें निकालने के लिए नहीं है, ये आंखें निकालने के लिए नहीं है. तिथेच त्याचा शिरच्छेद झाला. आणि दुसऱ्या हापशीने मृत्यूच्या भयानं त्या तप्त अशा सळ्या आपल्या हातामध्ये घेतल्या, संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये खुपसल्या. सर्र यातनेंचा हलकल्लोळ माजला आणि महाराजांच्या डोळ्यातनं भोळ्या बाहेर काढण्यात आल्या. किती महाराजांनी सहन केलं असेल, किती महाराजांना यातना झाल्या असतील. अरे एक काटा टोचला गेला आपल्या पायाला, 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. महाराजांच्या डोळ्यात तप्त अशा सळ्या घालण्यात आल्या. किती महाराजांनी सहन केलं असेल. पण तरी देखील महाराजांनी धर्म बदलला नाही.
महाराजांनी देव देशाचं कार्य सोडलं नाही. आज एवढी वाईट परिस्थिती आहे नाना. या पाड्यांवरती जावं, इकडे धने रामळी या ठिकाणी पैशाच्या आमिषाने लोक धर्म परिवर्तन करतात. जसे आपण गावामध्ये मंदिरं उभे करतोय तसे गावामध्ये चर्च उभे होत आहेत. आपण फक्त बघतो, आपल्याला विनोद ऐकायची सवय आहे मंडळी. हे कधी आम्ही ऐकलं नाही, परिवर्तन कधी केलं नाही. आम्हाला धमक्या यायच्या आंबळीमध्ये कीर्तन करत असताना, सप्ताह करत असताना, तुम्हाला हे करू ते करू, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही काही बंद करत नाही. आणि आंबळी गाव सुरक्षित आहे मंडळी. तिथून पुढे जर आपण गेलो तर चर्च उभ्या राहत आहेत. सांगायचा दृष्टिकोन एकच, त्या लोकांची चुकी नाही हो, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाहीत, ही आमची मोठी चुकी आहे, नाही का. महाराज मंडळी तिथपर्यंत गेले नाहीत. धर्म परिवर्तन करणारे लोक आता हळूहळू आपल्या गावांमध्ये घुसतायत. मंडळी नीट ऐका, संभाजी राजांनी धर्म परिवर्तन केला नाही. संभाजी महाराज सोसत राहिले या स्वराज्याकरता, या मावळ्यांकरता, या संपूर्ण हिंदुस्थानाकरता. वाईट परिस्थिती एवढी झाली होती. शिवाजी महाराज वारल्यानंतर उर्दू भाषेचे क्लासेस इकडे घेतले जात होते. उत्तर भारतामध्ये उर्दू शिकवली जात होती. मराठीचा लोप, हिंदीचा लोप, सगळ्या भाषा निघून जात होत्या मंडळी. संभाजी महाराजांना माहिती होतं, आपण धर्म परिवर्तन केला म्हणजे संपूर्ण स्वराज्य इस्लाम होईल. कारण त्यावेळेला तशी पद्धत होती. संभाजी महाराजांनी यातना सहन केल्या. आणि आता दुसरी शिक्षा होती ती म्हणजे संभाजी महाराजांचा जबडा फाडून, जबडा उघडून जीभ कापायची. आणि 2 हापशी पुढे आलेत. पण संभाजी राजांचा जबडा लावलेला, जबान छाटणार कशी, जबान बाहेर काढणार कशी. मग दोघा आपशींनी कानावरती दाबून जोर दिला, पण संभाजी राजांचा जबडा उघडेना. मग एकाने डोक्यावरती जोरात प्रहार केला. अरे पण संभाजी राजांचा जबडा उघडेना. अरे उघडणार कसा, वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात, मोचीन दात, ही जात संभाजी राजांची. महाराजांचा जबडा बंद, महाराजांचा जबडा उघडेना. आता जबान छाटणार कशी, सगळ्यांना प्रश्न पडला. औरंगजेबाच्या हापशींनी एकाने नामी शक्कल लढवली आणि महाराजांचं नाक दाबून ठेवलं. महाराजांचं नाक दाबल्याबरोबर श्वासासाठी जीव गुदमरला. ओठ हल्ले, जीभ लवलवली, त्याचा घेतला फायदा. आणि फायदा घेतल्याबरोबर सांची गेली आत, सांचीत पकडली जीभ, ओढले बाहेर. लाखती नंगी तलवार तोंडात ओघळलं. नुसतं लाल बुंद रक्त. आणि महाराजांची जीभ पडली होती तिथेच वळवळत. ती सुद्धा म्हणत असेल. माणसाने आयुष्यभर हर हर महादेवच्या घोषणा दिल्या, जगदंबच्या घोषणा दिल्या. म्हणून ती जीभ सुद्धा महाराजांपासून वेगळं व्हायला तयार नव्हती. ती पडली होती समोर वळवळत. अरे बोकड सोलावं तसं महाराजांची सातडी सोलण्यात आली. आणि मंडळी महाराजांना संपूर्ण त्याच्यावरती मीठ टाकण्यात आलं. केवढी यातना महाराजांना झाली असेल, पण महाराजांनी सहन करत राहिले. आणि जगदंबेचे बोल आता महाराजांच्या तोंडातनं आता बंद झाले होते. कारण की महाराजांची जबान छाटण्यात आलेली होती. पण मंडळी एक सांगू, औरंगजेबाने 40 दिवस अनन्वित अत्याचार केले. आणि अखेर महाराजांचा तो दिवस आला ज्या वेळेला महाराजांचं देहावसान झालं. महाराजांना मारण्यात आलं. तुळापूरच्या वधस्तंभाला महाराजांना असं पालथ झोपवण्यात आलं. प्रथम त्यांचा एक पाय धडापासून वेगळा केला, नंतर दुसरा पाय धडापासून वेगळा केला, नंतर एक हात धडापासून वेगळा केला, नंतर दुसरा हात धडापासून वेगळा केला, नंतर त्यांचा शिरच्छेद केला. अरे तुकडे केले संभाजीराजांच्या देहाचे. असा भयानक मृत्यू शंभू राजांनी स्वीकारला, पण आपला धर्म नाही बदलला. म्हणून देव देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापे एक ही शंभो राजा था. एक ही शंभो राजा था. महाराजांनी धर्म परिवर्तन केलं नाही मंडळी. आणि मग तो औरंगजेब बोलू लागला,
सचमुच छावा था रे छावा शेर का, हमने आंखें निकाल डाली उसकी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने, हमने हाथ काट डाले उसके लेकिन नहीं फैलाए हाथ उसने हमारे सामने, हमने जबान काट डाली संबा की लेकिन उस जबान से मांगे नहीं उसने रहन पे दो लफ्ज, हमने गर्दन चाट डाली संबा की लेकिन नहीं टेकी उसकी गर्दन नहीं झुके हमारे सामने। सचमुच छावा था रे छावा शेर का, ये अल्लाह होंगे कामयाब कभी, ऐसे लौटना पडेगा खाली हात दिल्ली। पण दिल्लीला जायचं भाग्य औरंगजेबाच्या नशिबात आलंच नाही मंडळी। संभाजी राजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबात इथं हजारो लाखो संभाजी जन्माला आलेत, संताजी धनाजी तारा राणे सारखे लढत राहिलेत, राजा शिवाय 14 वर्ष आणि अखेर औरंगजेबाची कबर बांधून मगच हा महाराष्ट्र शांत झाला। हे गाथा होती महाराजांची, पण महाराज वारल्यानंतर नेमकं महाराष्ट्रात झालं काय हे सुद्धा कळलं पाहिजे ना, हे माहित नाही मंडळी लोकांना, म्हणून सांगून जातो। संभाजी राजे मारले गेले आणि औरंगजेबाने येसूबाईंना कैद केलं, येसूबाईंना कैद केलं। संभाजी महाराजांचा लहान मुलगा शाहू राजे 10 वर्ष वय होतं, त्यांना कैद करणं, लहान होते 10 वर्ष, आपलं नुकतेच जन्माला आलेले होते, 1-2 वर्षाचे असतील शाहू महाराज, त्यांना कैद करण्यात आलं। येसूबाईला कैद करण्यात आलं, शाहू महाराजांना कैद करण्यात आलं। औरंगजेबाच्या दरबारात होते पण कधीच औरंगजेबाला मुजरा केला नाही, कधीच औरंगजेबाच्या समोर झुकले नाहीत, नमले नाहीत, वाकले नाहीत। येसूबाई ताट, शाहू राजे सुद्धा ताट। 10 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिले, 10 वर्ष, पण या 10 वर्षांमध्ये कधीच मुजरा केला नाही। औरंगजेबा आता चर पडत होता, अरे यांचा राजा मारलाय मिळे, सगळं स्वराज्य आता हळूहळू माझ्या कडे येत आहे, पण तरी सुद्धा ही महाराणी झुकायला तयार नाही, ही महाराणी नमायला तयार नाहीत। नेमचं यांचं रक्तामध्ये काय आहे नाही का, म्हणून ते विचार करायचा, औरंगजेब विचार करायचा, कधी झुकतील हे, कधी नमतील हे, कधी वागतील हे। आणि एक दिवस त्याला तो प्रसंग जवळ येत होता, त्याला असं वाटायचं की झुकतील, आणि एक दिवस दुर्दैवाचा दिवस उजाडला मंडळी। मराठ्यांचे सरसेनापती संभाजी महाराजांचे जीवलग मित्र संताजी घोरपडे मारले गेले, बसवडच्या रानामध्ये मारले गेले आणि संताजी घोरपडेचं मस्तक छाटण्यात आलं। आता संताजी घोरपडे म्हणजे काही सामान्य माणूस नाही, असं म्हटलं जातं जीवन कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं, जीवन कसं जगावं आम्हाला रामायण शिकवतं, मरावं कसं आम्हाला भागवत शिकवतं। जीवन कसं जगावं, जीवन कसं जगावं आम्हाला रामायण शिकवतं, मरावं कसं हे आम्हाला भागवत शिकवतं, लढावं कसं आम्हाला शिवाजी महाराज शिकवतात, मरावं कसं हे आम्हाला धर्मवीर संभाजी महाराज शिकवतात, आणि मरावं कसं, लढावं कसं, जगावं कसं हे सगळं आम्हाला संताजी घोरपडे शिकवतात। महान योद्धे, काही ना नाव सुद्धा माहिती नसेल, पण एवढे महान योद्धे होऊन गेले, पण दुर्दैवाने आपल्याच माणसाने त्यांचा शिरच्छेद केला मंडळी, आणि औरंगजेबाकडे तो मस्तक घेऊन आला। औरंगजेबाला एवढा आनंद झाला, अरे मराठ्यांचा सरसेनापती मारला गेला, संताजी घोरपडे मारला गेला, आणि त्या तबकामध्ये ते मस्तक ठेवलेलं होतं, त्याच्यावरती कापड टाकण्यात आलेला होता। औरंगजेबाला एवढा आनंद झाला, अरे मस्तक जर येसूबाईने बघितलं तर येसूबाई ढासळेल, कोसळेल, वाकेल, मला मुजरा करेल, कारण की आता सेनापती मारला गेला। आणि मग अखेर मंडळी ते तबक पुढे ठेवण्यात आलं, संताजी घोरपड्याचं मस्तक त्या ठिकाणी होतं, आणि येसूबाईंना आणि शाहूराजांना बोलवण्यात आलं, आणि येसूबाईंना आणि शाहूराजांना बोलवण्यात आलं। 10 वर्षाचे शाहू महाराज येसूबाई समोर उभ्या होत्या, आणि येसूबाई समोर उभ्या असल्यानंतर औरंगजेबाने बातमी कळवली, संताजी घोरपडे मारले गेले, त्याचा मस्तक या ठिकाणी आहे। तबकावरचा कापड काढण्यात आला आणि संताजी घोरपडेचं मस्तक दिसला, मस्तक दिसल्याबरोबर येसूबाई शाहूराजांना कळाल्या, शाहूराजे अरे बघतात काय, मुजरा करा, मराठ्यांचे सेनापती आले। आणि शाहूराजेने त्या तुटलेल्या मस्तकासमोर मुजरा केला, तुटलेल्या मस्तकासमोर जसा मुजरा केला मंडळी, तसा औरंगजेबाचा चेहरा खर्रकन खाली पडला। तो म्हणू लागला, अरे गेले 10 वर्ष माझ्या कैदेत आहेत, 10 वर्ष माझ्या सोबत आहेत, या 10 वर्षामध्ये माझ्या पुढे कधी झुकला नाहीत, नमला नाहीत, वाकला नाहीत, आणि या तुटलेल्या स्थिर समोर न राहून त्यांनी शाहूराजांना प्रश्न विचारला, शाहूराजे तुम्ही असं का केलं,
त्यावेळेला शाहूराजाने काय उत्तर दिला बाणेदारपणे नीट ऐका मंडळी. शाहूराजा औरंगजेबाला बोलून गेलेत. औरंगजेबाला ते म्हटले आम्ही चुकतो ते फक्त मावळ्यांसमोर, तुझ्यासारख्या कावळ्यांसमोर नाही. अखेर औरंगजेब शेवटी खेदाने म्हणू लागला आम्ही संभाजी राजांना मारू शकलो नाही, आम्ही शंभूराजांना मारू शकलो नाहीत. या येसुबाईच्या रूपाने तो संभाजी आजच जिवंत आहे. या शाहूराजाच्या रूपाने तो संभाजी आजच जिवंत आहे. या मावळ्यांच्या मनामध्ये तो संभाजी आजच जिवंत आहे. अरे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संभाजी आजच जिवंत आहे. अरे तो सह्याद्री आजही सांगतोय माझ्या उरलात संभाजी आहे. कसं जगावं, कसं लढावं, कसं मरावं आणि कसं मारावं हे सांगणारा संभाजी राजा आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिवंत आहे मंडळी. म्हणून महाराजांसारखं जीवन पुन्हा होणार नाही, महाराजांसारखा राजा पुन्हा होणार नाही. खूप महाराजांनी सहन केलं आणि सगळं सहन केल्याच्या नंतर हे स्वराज्य थोडं का होईना टिकलं. आता महाराजांबद्दल बोललं तेवढं कमी आहे. आपला संकल्पित वेळ या ठिकाणी संपण्यामध्ये आलेला आहे. जाता जाता एकच सांगून जातो, घेऊन या चक्रगदा हा अभंग मी यथामती यथा अवकाश मी त्या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर संभाजी राजांचं महाराणा प्रतापांचं जीवनचरित्र मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घेतलं. पण हे कीर्तन ऐकताना एक मात्र लक्षात ठेवा मंडळी, देव देश धर्माच्या, देव देश धर्म याचे आपण काहीतरी देणे आहोत आणि याच्यासाठी आपण लढलं पाहिजे, झुंजलं पाहिजे नाही का. आज एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. लढणं आणि झुंजणं तर लांबच ठेवा निंबा महाराज. एवढी वाईट परिस्थिती आहे. एखादा दुश्मन जरी आपल्या पाठीमागा लागला ना, आपण जर ठरवलं की घरी पळून यावं, पळतं सुद्धा येणार नाही. एवढे हातबल तरुण झालेले आहेत. मुलींबद्दल तर बोलायचं कामच राहिलेलं नाही आहे. काही काही मुलींचे एवढे एवढे हातपाय आहेत, कोंबडीच्या हातपायासारखे. ते केव्हा झुंज देतील. आणि मुलांच्या पोटऱ्या तर एवढ्या एवढ्याच आहेत, एवढ्या एवढ्या. त्याच्यात ते जीन्स पॅन्ट घालून फिरतात आणि गावातनं जर पळायला लागले असं वाटतं तित्तर पडतं का काय. एवढ्या एवढ्याच मांड्या आहेत नाही का. अहो समर्थ रामदास स्वामींनी गावागावामध्ये तालमी निर्माण केल्या, गावागावामध्ये तालमी निर्माण केल्या, मारुतीचं देऊळ निर्माण केलं. त्याच्यामध्ये काही उद्देश होते. ते उद्देश होते की भगवंताची उपासना देखील झाली पाहिजे आणि बलदंड शरीर देखील झाले पाहिजे. हळूहळू गावातनं तालमी निघून गेल्या, दारूचे अड्डे सुरू झाले आणि तिथेच आपल्या महाराष्ट्राचा पराभव या ठिकाणी हळूहळू होतोय. 20-20 वर्षाचे पोरं दारू पितात. पुढे आता काय सांगायचं नाही का. म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि एकमेव वाव व्यासपीठ असं उरलंय महाराज, एकमेव व्यासपीठ आहे आपलं कीर्तनकारांचं. याच व्यासपीठावरनं सांगितलं जाईल की दारू पिणं हे अयोग्य आहे, दारू पिऊ नका, वाईट व्यसन करू नका, वाईट धंदे करू नका. एकमेव व्यासपीठ आहे. बाकीचे व्यासपीठ स्वतः पाचतात नाही का आणि मग त्यांना नाचायला लावतात. मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे. चांगल्या मार्गाला आपले तरुण लागले पाहिजे. आपला हा भाग हळूहळू हळूहळू हळू आता सुज्ञ झाला पाहिजे. एवढीच तुम्हाला सगळ्यांच्याकडनं अपेक्षा करतो. आता राहिलेलं मधलं भजन एकदा घेऊया. विठोबा
पाशी दुर्जनासी संहारी या संपूर्ण अभंगाचा मतितार्थ एकच आहे. भक्तांचं रक्षण करायचं, दुर्जनांचा नायनाट करायचा. आणि दुर्जनांचा नायनाट केल्याच्या नंतर पण भगवंताला आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न विचारूया, महाराज भक्तांचं रक्षण करण्याकरता भगवंत तर सगुण स्वरूपात येतात का? ते म्हटलं नक्की येतात. भक्ताने जर तशी उपासना केली तर नक्की ते अव्यक्त जरी असले तरी सगुण स्वरूपामध्ये प्रगट होतात. आणि सगुण स्वरूपामध्ये प्रगट होऊन आणखीन काय करतात? अभंगाचा शेवटचं चरण. तुका म्हणे पुरवी इच्छा विठ्ठल दया कैसा विठ्ठल आहे अशी भगवंत या ठिकाणी पूर्ण करत असतात. मंडळी फक्त भगवंताची उपासना आपण केली पाहिजे. भगवंताची उपासना आपण केली पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? म्हणजे 2 सप्त्यांमध्ये जेवढे कार्यक्रम ठेवलेले आहेत तेवढे सगळ्यांना आपण आलं पाहिजे, नाही का? काही मंडळी गावात अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह चालू असतो तरी सुद्धा घरी झोपलेले असतात. म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं, नाही का? घर सुद्धा सोडायला तयार नाहीत काही मंडळी. एवढं मोठं मंदिराचं या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. गौतमगिरी बाबांच्या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी कलशाचं देखील आपण आज पूजन केलेलं आहे. काही नाही, त्याला मदत करायचं नाही, काही नाही. गावागावामध्ये मंदिरं झाली पाहिजे, गावागावांमध्ये पुतळे झाले पाहिजे. पण त्या मंदिरांची आणि त्या गावांची, त्या पुतळ्यांची नीट स्वच्छता सुद्धा राहिली पाहिजे. नाही तर मंडळी अहो जाळं बसून जातं, जाळं इतके घाण होऊन जातात तरी सुद्धा लोकांचं लक्ष राहत नाही. असं काही झालं नाही पाहिजे, नाही का? नाही तर म्हणजे तसं बघायला गेलं तर हा पट्टा आता हळूहळू सुज्ञ होत चालला. पहिले मंदिरं नव्हते, काही नव्हते. जेवढे मंदिरं होती तिथं बी पत्ते कुटायचे लोक. वाईट परिस्थिती होती. आपला हा पट्टा म्हणजे आता आमचं बालपण जिकडे गेलं आम्ही बघितलेलं आहे मंडळी. खूप वाईट परिस्थिती होती. आता गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले. तसं वार नाही, वारमध्ये पहिल्यापासून परमार्थ आहे. कुंडाणे असेल, वार असेल, हे काही मोजके गावं सोडले. पण बाकीच्या गावामध्ये आमचं मैंदळे गाव घेतलं तर खंडित झालेला होता सप्ताह. 5 वर्षांपासून तो सुरू झालेला आहे नवीन. त्या ठिकाणी इतके काही मंडळींमध्ये इतका सांगायला आनंद वाटतो. जे लोक पूर्ण वाया गेलेले होते म्हणजे आता ते संपण्याच्या दृष्टिकोनातून होते, आता संपून जातील बुवा, ते सुद्धा लोक, ते सुद्धा तरुण त्या ठिकाणी चांगले झाले आणि हळूहळू संसाराकडे देखील त्या ठिकाणी वळले. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती त्यांनी सोडली नाही. आणि हळूहळू आपल्याकडनं एवढं काम झालं तेवढंच भरपूर झालं, तेवढंच आपल्याला आत्मिक समाधान. त्या ठिकाणी मग आमचे अमोलदादा या ठिकाणी आलेले असतील, पुन्हा आमचे दिनेश भाऊ मैंदळ म्हणून कथा कधीच ऐकू नका. हे काहीतरी घेण्यासारखं आणि काहीतरी परिवर्तन आपलं घडलं पाहिजे. हळूहळू परमार्थ हा वाढला पाहिजे. आपल्याकडनं काही वाईट कृत्य झालं नाही पाहिजे, एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे मंडळी. शिवाजी महाराजांसारखं, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांसारखं, महाराणा प्रतापांसारखं, असे महान योद्ध्यांसारखं आपल्याला नाही होत आलं. त्यांचे मावळे तरी आपण झाले पाहिजे, एवढं आपण नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. महाराजांबद्दल बोललं तितकं कमी आहे. महाराजांबद्दल शेवटच्या 2 ओळी बोलतो आणि माझ्या सेवेला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद का था. शिवाजी महाराजांनी जगावरती राज्य केलं होतं म्हणून आजही जगातले 132 राष्ट्र शिवाजी महाराजांचा गुरळा युद्ध तंत्र म्हणजे गनिमी कावा आणि व्यवस्थापन शास्त्र पद्धतीवरती अभ्यास करते. म्हणून महाराजांबद्दल बोललं जातं, दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद का था. कभी किसी के सामने सर नहीं झुकाया क्योंकि शिव महाराज मराठा के औलाद था. ज्ञानेश्वर जय